नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. बकासूर आणि महाराज आज पुन्हा एकदा पळाले. बकासूर गट पास झालेला आहे. STC लाईव्हवरती हे मैदान चालू आहे. 24व्या गटामध्ये का कितव्या गटामध्ये बकासूर पळाला. आज गाडीवरती ड्रायव्हर होते वैभव ड्रायव्हर. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे वैभव मामा. बकासूरची गाडी कधी जर ड्रायव्हर जर नाही भेटला तर ते चालवतात. महाराजची गाडीसुद्धा चालवतात. बकासूरला ट्रेन करण्यामागे खूप मोठा हात आहे यांचा आणि ते स्वतः त्यांनी लहानपणापासून सांभाळलेलं आहे. त्याच्यामुळे बकासूरची नस त्यांना माहीत आहे की बकासूर कुठे कसा पळतो काय माहीत आहे. परंतु सगळ्यांना एक आश्चर्याचा धक्का, कुणालाच माहीत नव्हतं आज बकासूर पळणार आहे. कसं काय नियोजन झालं हेच काय समजायला मागे न झाले. भुकुम आंग्रेवाडी या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्राचा लाडका बैल बकासूर पळताना दिसला. आणि बकासूरने तुम्ही बघितलं आज सुट्टा गट काढलेला आहे. कालसुद्धा बकासूर 2 फेरे मैदान पळला. परवा दिवशीचं मैदान रेस्ट, त्याच्या अगोदर पळाला. बकासूर का पळतोय दररोज हेच काय समजेना. उन्हाचा तडाखा होतोय आणि त्या उन्हाच्या तडाख्यामध्ये 2 दिवस झालं खूप मोठ्या दुर्घटना घडत आहेत. परंतु याचा थोडासा विचार करावा असं मला वाटते, कारण की तो सतत पळतोय. खूप मनामध्ये अनेक विचार वाईट येत आहेत, कारण की ते विचार नाही येऊ दे मनामध्ये. परंतु तुम्ही बघितलं आज बकासूरने दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की तो दररोज पळला ना तरी त्याला काही होत नाही, तरी तो पळतो. ऊन असू द्या, वारा असू द्या, पाऊस असू द्या, तो पळतो. फक्त फॅनसाठी तो पळतो, फलक मालकासाठी तो पळतो. फक्त त्याच्या सगळ्या महाराष्ट्राचे जेवढे त्याचे प्रेमी आहेत बकासूर प्रेमी त्यांच्यासाठी पळतो. काय आज मैदान झालं. मैदान जे आहे ते STC लाईव्हवरतीच चॅनेलवरती जाऊन तुम्ही बघा. भुकुम या ठिकाणी हे मैदान जे आहे ते आपल्याला लाईव्ह दिसत आहे. 24 का कितव्या गटामध्ये बकासूर आपल्याला पळताना दिसला. काय गाड्या 3 ते 4 गाड्या होत्या, परंतु बकासूर आणि महाराज सुट्टा निकाल घेत त्या मैदानामध्ये आज 100% त्याने दाखवून दिले की तो आज प्रबळ दावेदार आहे आज फायनलचा. बघूया आज कशा पद्धतीनं बकासूर पळतोय. महाराजने सुद्धा तेवढीच साथ दिली, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे बकासूरच्या दावणीतला जो महाराज आहे तो सतत चांगली कामगिरी करतो आहे. परंतु वारंवार त्याचेसुद्धा पराभव होत आहेत. कुठे ना कुठे त्याचासुद्धा एक वाटत असेल की त्याने त्या बैलालासुद्धा वाटत असेल की प्रत्येक मैदानामध्ये काही ना काही होते. परंतु हे कॉम्बिनेशन जे आहे ते आज चांगल्या मैदानामध्ये जुळ घरचा साज जो आहे तो आपल्याला आज पळताना दिसला. सगळ्या महाराष्ट्राने बघितला आहे. काय सुट्टा निकाल घेतला आहे बक्यानं. वाटत नव्हतं की आज पळेल म्हणून. काय आश्चर्याचा धक्का. चिठ्ठीसुद्धा निघाली नव्हती. लाईव्ह लॉट जे आहे ते मैदानात पडले का काल पडले तेच काय समजेना काय झाले काय. परंतु सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलाने अतिरथ्य गाजवतोय 12 वेळा हिंद केसरीचा मान त्याच्या नावावरती आहे. ते सलग 2 वेळा पळून हिंद केसरीचा बहुमान असा हा पटकवलेला बकासूर आहे. आणि आज मोहित शेट धुमाळ सुसगाव हे सुद्धा खुश असतील, कारण की सगळे फॅन्स खुश असतील. सगळ्या फॅन्सना आश्चर्याचाच धक्का पडला की बकासूर कसा काय आज पळाला. काय कुठे मैदानामध्ये कुठल्याच म्हणजे जे मैदानामध्ये कुठले बैलाने दाखवतात तेसुद्धा त्यांच्यासुद्धा व्हिडिओमध्ये मला काय दिसला नाही बक्या. आणि एकदम अचानकपणे व्हिडिओ बघितला. म्हटलं खूप जणांचे फोनसुद्धा आले आहे, दादा बकासूर गटपास. अरे म्हणलं बकासूर गटपास कसं काय. बकासूर गटपास काल तर 2 फेरे पळला आहे आणि आज बकासूर कसा येईल. आरामवरती असेल ठीक आहे, 1-2 दिवसांनी गॅपनं पळू शकतो, परंतु आज कसं काय. परंतु नाही मित्रांनो, आज बकासूर आणि महाराज ही जोडी आपल्याला पळताना दिसली. आणि ही जोडी जी आहे ती भुकुम या मैदानामध्ये पळाले. पुणे जिल्ह्यामधील हे मैदान आहे मला असं वाटते. आणि मातीचं रान नाही, कठणाचं रान आहे. त्या कठणाच्या रानामध्ये बक्याला स्पीड लागतं खरंच. काळ्या मातीच्या रानामध्ये बक्या थोडासा कमी आला असं वाटते मला पळताना. परंतु असो, शेवटी तो नंदी आहे, त्याला माहिती आहे कुठल्या मातीमध्ये कसं पळायचं आणि कुठला बैल घेऊन पळायचं हे त्याला माहिती आहे. आज कदाचित महाराज जो आहे तो इतिहास करेल का. महाराज आज कशा पद्धतीनं पळतोय. महाराजने आज फक्त साथ द्यायला पाहिजे बकासूरला. बकासूर त्याचं काम करतोय. काय होतंय बकासूरला जर बैल नाही पुरला तर मग थोडंसं आश्चर्याचा धक्का होतोय. आणि परत एकदा सेमीला चिठ्ठी जर निघाली अवघडच झालं, सगळं अवघड होऊन बसेल. आणि बकासूर पळतो सेमीला, परंतु महाराज म्हणजे बकासूर पब्लिकनं दोन्ही खांदी पळतो, परंतु महाराज तशी साथ देतोय का नाही हे महत्त्वाचं बघावं लागेल. परंतु बघूया काय होतंय काय नाही. आता STC लाईव्हवरती किती गट पळणार आहे याचीसुद्धा थोडीशी अपडेट घ्या. जरा मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. दादा एवढे गट पळणार आहेत त्या मैदानामध्ये, एवढे सांगा जरा थोडेसे कमेंट्समध्ये. काय होते गट ज्यावेळेस माहीत पडते त्यावेळेस मग सेमी आपण बघू शकतो. सेमीची लाईव्ह लॉट म्हणजे सेमीला कुठला बैल पळणार आहे ते सुद्धा सांगू शकतो. परंतु बघूया आज पुन्हा एकदा बकासूरने सिद्ध केले स्वतःला की तो दररोज जरी पळवला
तरीही तो पळू शकतो असा हा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील एकमेव बैल. असा बैल होणे नाही आहे. बकासूर महाराजला सेवेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.